10वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला। जालन्यामध्ये 10वीचा मराठीचा पेपर फुटलाय। पेपर सुरू झाल्यानंतर 15 मिनिटातच शहरातल्या झेरॉक्स सेंटरमधून उत्तर पत्रिकांची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवण्यात आले। जालन्यातल्या बदनापूर शहरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। शासनाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती, मात्र पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त परीक्षेचा फज्जा उडताना जालन्यात पाहायला मिळाला। जालन्यामध्ये 10वीचा पेपर फुटलाय। पहिलाच मराठीचा पेपर फुटला। अवघ्या 20 रुपयांमध्ये प्रश्नपत्रिकेची विक्री करण्यात आली होती। सोबतच परीक्षा केंद्रांबाहेर टवाळखोरांची गर्दी सुद्धा पाहायला मिळाली। 15 मिनिटातच शहरातल्या झेरॉक्स सेंटरमधून उत्तर पत्रिकांची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवण्यात आली। जालन्यातल्या बदनापूर शहरात हा प्रकार घडला। मात्र मराठीचा पेपर फुटला नसल्याचं म्हणत प्रश्नपत्रिकेत न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। 10वीचा पेपर फुटला आणि त्याची उत्तरपत्रिका देखील तयार करून ती देण्यात आली अशी बातमी प्रसार माध्यमांवर होती। तर त्या बातमीमध्ये तथ्य नाहीये, त्याचं व्हेरिफिकेशन करण्यात आलं। जे व्हॉट्सॲपवरती सर्क्युलेट झालं होतं काही प्रसार माध्यमांकडे, तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही आहे। जे प्रश्न त्याच्यामध्ये दिसत आहेत तर ते कुठल्या तरी गाईडचे वगैरे आहेत, म्हणजे तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही आहे। अशा पद्धतीची कोणती घटना तिथे घडलेली नाही आहे। त्याच पद्धतीनं तिथे 1-2 व्यक्तींनी पालकांनी तिथे दगड फेकला होता आणि त्या बाबतीमध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। सर्वच केंद्रावरती जालन्यामध्ये कडक बंदोबस्त आणि पेपर कॉपीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत आणि तो रेझिस्टन्समध्ये काही लोकांनी तिथे ठराविक मोजक्या लोकांनी तो विरोध केला तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि त्या बाबतीत कायदेशीर कारवाई करण्यात येते। पेपर फुटीचा असा कोणताही प्रकार त्या केंद्रावरती किंवा त्या तालुक्यामध्ये झालेला नाही आहे।